नमस्कार मित्रांनो, नमोबुद्धाय, जय भीम. मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा दिवस आहे 7 नोव्हेंबर. या दिवसाचं खूप महत्त्व आहे. याच दिवसाला आज विद्यार्थी दिवस म्हणून मानला जातो. विद्यार्थी दिवस शिक्षणाचा महोत्सव दिवस आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा दिवस हा भारतीय इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहावा असा दिवस आहे. कारण आजचा दिवस म्हणजे ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा आणि शिक्षणाच्या क्रांतीचा आरंभ करणारा दिवस म्हणजे विद्यार्थी दिवस. आजच्याच दिवशी शिक्षण सम्राट, मानवतेचे तारणहार, भारताचे संविधान निर्माते, ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमच शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेला दिवस आहे. आणि तोच दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा पाया आणि शिक्षणाचे पाऊल उचलून पहिला दिवस त्यांनी अभ्यासाकरिता, शिक्षणाकरिता त्या शाळेमध्ये नाव नोंदवून प्रवेश घेतला होता. 7 नोव्हेंबर हा दिवस त्यांच्या शालेय जीवनाचा प्रारंभ बिंदू आणि संपूर्ण मानव जातीसाठी शिक्षणासाठी दिशा दाखवणारा दिवा ठरला आहे. बाबासाहेब म्हणजे शिक्षण हेच माणसाच्या मुक्तीचं सर्वात मोठं शस्त्र आहे. अत्यंत गरिबी, सामाजिक विषमता, जातीभेद आणि अन्याय यांच्या छायेतही त्यांनी शिक्षणाला जीवनाचा केंद्रबिंदू मानले. अडचणींनी घेरलेले बालपण, भेदभावाने खाल्लेले चटके, पण मानवता शिक्षणाची तळमळ, त्याच तळमळीनेच त्यांनी त्यांचा इतिहास घडवला. लहान भीमरावाने प्रतापसिंग हायस्कूल सातारा येथे घेतलेले जे पहिले पाऊल म्हणजे भारतीय समाजातील शिक्षण क्रांतीची पहाट होती. त्या एका छोट्या पावलाने पुढे लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश आणलेला आहे. वाचन आणि अभ्यास यांच्या बळावर त्यांनी जगातील विद्वानांशी खांद्याला खांदा लावून चर्चा केली. त्यांचे प्रत्येक वाक्य म्हणजे ज्ञानाचे शिलालेख होते. आजच्या आधुनिक युगातील विद्यार्थी म्हणून आपण बाबासाहेबांकडून हे शिकले पाहिजे की वाचन हे यशाचं मूळ आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात पुस्तकाचं महत्त्व कमी झालं असेल तरी पुस्तकासारखा प्रामाणिक मित्र दुसरा कोणी नाही. वाचाल तर वाचाल हे बाबासाहेबांच्या जीवनाचं सूत्र आहे. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो वाघासारखा घुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या काळामध्ये आपण पाहत आहे की आजची जे सत्ताधारी व्यवस्था आहे शिक्षणाकडे दुर्लक्ष जरी करत असतील तर त्यांना माहीत आहे की जो कोणी शिक्षण घेईल तो प्रश्न उपस्थित करणारा व्यक्ती विद्वान ठरेल, जे बाबासाहेबांनी प्रामाणिकपणे त्या काळामध्ये ती माहिती दिली होती. आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे. तो प्रामाणिक, कार्यकुशल, कर्तव्यनिष्ठ आणि देशप्रेमी असला पाहिजे. शिक्षणाने त्याचं मन मोठं झालं पाहिजे. फक्त पदवी नव्हे तर विचारांची खोली असली पाहिजे. म्हणूनच आजच्या या विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करावा, शिक्षणाला आपली जीवनशैली बनवूया, वाचनाशी नात जोपासूया, ज्ञान, चरित्र आणि प्रामाणिकतेने देश घडवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण प्रेमाला, त्यागाला आणि संघर्षाला आज कोटी कोटी अभिवादन करून त्यांच्या प्रत्येक विद्यार्थी घडवण्याचा जो प्रयत्न म्हणजेच समाज सुधारण्याचा पाया आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे दिलेला. कारण प्रत्येक शिक्षित विद्यार्थी हा समाज बनू शकतो. आणि म्हणून मित्रांनो,
विद्यार्थी दिवसाच्या आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनश्च नमो बुद्धाय, जय भीम.